नमस्कार मंडळी. तर तुमचं स्वागत आहे आपल्या अकॅडमी व्हिडिओमध्ये. तर आपल्याला आज बांबू ट्रीटमेंट करायची, म्हणजे बांबू जो आपण आणला आहे, जे परवाशी आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं की आपण बांबू कसा तोडून आणला. मग तो आणलेला बांबू आपला खराब न व्हावा, जास्त काळ टिकावा, त्यासाठी आपल्याला त्यावरती ट्रीटमेंट करायची. त्यासाठी आपण ते केमिकल वगैरे आणले आहे, जे पावडर वगैरे लागते त्यासाठी ते आपण तयार आणले. आता हे जे बांबू आहे ते पूर्णपणे साफ करायचे, त्याला 15-15 फुटाचे कट मारायचे आणि ते बांबू त्या ह्याच्यामध्ये भिजत घालायचे. मग ते कसं करायचं तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दाखवतो. त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि अजून कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. तर आता आपल्या बांबूची ट्रीटमेंट पूर्णपणे कशी करायची, ती प्रोसेसिंग कशा प्रकारे आहे ते तुम्हाला दाखवतो. तर आता आपण सुरुवात करूया. ही मशीन आहे. तरी मशीन आहे, या मशीननं 15-15 फुटाचे असे त्याचे तुकडे करायचे. त्याचे फुलपूस आहेत ते काढून टाकायचे. कागद हातरला आहे, ही ताडपत्री आहे, 2 पत्री हातरल्या. त्याच्यावरती आपण जो कागद आणला आहे काल, हा पूर्ण प्लेन कागद आहे, म्हणजे याच्यामधून पाणी आपल्याला लिकेज होणार नाही अजिबात आणि चांगल्या पेट टिकून. जाडमधला कागद आणला आहे. आता हा कागद याच्यामध्ये हातून घेऊया. तर आता आपला कागद हातून तयार झाला आहे, पाणी पण आणले. आता आपली जी प्रोसेसिंग अशी आहे की ह्यासाठी आपल्याला 90% पाणी आणि 10% हे बोरिक ॲसिड आणि बोरॅक्स आहे, बरं, हे 2 मिळून 10% आणि 90% पाणी असं याचं प्रमाण आहे. आता अशा प्रकारे आपण याच्यामध्ये करूया. आता पाणी घेतलं. आता आपल्याला 90 लिटर पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे 1 किलो, दोन्ही मिळून 1 किलो असं टाकायचं. आपलं ज्या प्रकारे जेवढं लागेल पाणी तेवढं वापरायचं आणि तेवढं ते बोरिक ॲसिड आणि बोरॅक्स वापरायचं त्यासाठी. सुरुवातीला आपण याच्यात पाणी भरून घेऊया. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं गेलं तर हे जे बांबू ट्रीटमेंट आपण का करायचं, कारण की ह्याच्यामध्ये ह्याला कीड लागते, बुरशी लागते किंवा वाळवी लागते. ती का लागते, कारण की या बांबूमध्ये असा गोड असा रस असतो, तो किडींना वगैरे आवडतो. त्यामुळे त्या किडी तो रस खाण्यासाठी ते बांबूला होल पाडतात किंवा ते बांबू पोक करतात बांबू. त्यासाठी हे दोन्ही ॲसिड आहेत, हे बोरिक पावडर आणि बोरॅक्स पावडर, हे दोन्ही पावडर जेव्हा मिक्स करून टाकतो त्यावेळी ते आतमधला रस आहे तो सारा मरून जातो, म्हणजे रस पूर्ण गायब होऊन जातो. त्यामुळे किडी त्याला काय खात नाही, तेवढं आपला बांबू चांगला ट्रीट होतो. अशी सर्व ठिकाणची माहिती घेऊन असं आपल्याला समजते. त्यासाठी मी माझा पहिलाच प्रयोग आहे, पहिली वेळेस मी असं ट्राय करतो आहे. बोरिक ॲसिडचं पावडर आहे, अशी असते बघा, पांढरी पूर्ण व्हाईट एकदम. हे बांबूच घेतला, बांबूनच त्याला मिक्स करूया चांगले. आता ही बोरॅक्स पावडर आहे, बघा कशी बोरॅक्स पावडर आहे.
1 किलो बोरेक्स आहे. आपण हे 6% बोरॅस आणि 4% बोरिक ॲसिड असं वापरायचं असतं. दोन्ही मिळून 10%. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये ओतूया. आता आपण सगळं मिक्स चांगलं प्रकारे मिक्स करून घ्यायचं. सगळं फिरलं पाहिजे. आता आपण जे बांबू 15 फुटे कट केलेत त्याला होल मारलेत. आता याच्यामध्ये आपण टाकूया. त्याला भिजत घालूया. त्यावर 15 फुटाचा बरोबर खड्डा केलेला. बरोबर त्यामुळे मापाचे झालं आपला खड्डा बरोबर परफेक्ट. आता ह्याला पुन्हा आपण झाकून घ्यायचं आणि हे 10 ते 15 दिवस आपण ह्याच्यामध्ये उरकमत ठेवायचे, भिजत ठेवायचे. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस ते लिक्विड जाईल आणि ते पूर्ण आपला रस आहे तो पूर्ण मोडून जाईल आणि आपला बांबू ट्रीटमेंट होईल. मग याला 15 दिवसानंतर ह्याला काढायचा आणि सावलीमध्ये वाळवायचा, सावलीमध्ये वाळवायचा याला. मग तो आपला तयार होतो. तर मंडळी अशा प्रकारे आपली जे बांबू ट्रीटमेंट आपण करून झाले. म्हणजे आपण ते बांबू इथे याच्यामध्ये बोरिक ॲसिड आणि बोरॅक्स ह्याच्यामध्ये आपण ते बांबू भिजत घातले. आता हे 15 दिवसानंतर आपण बाहेर काढायचे आणि ह्याला सावलीमध्ये सुकवायचे. त्यावेळेस आपला बांबू तयार होतो. तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.